नमस्कार, मी निलिमा कदम. आर्क ई लर्निंग या व्हिडिओजमध्ये आपले सहर्ष स्वागत. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता 8वी पेपर दुसरा यामध्ये तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी हा 50 गुणांसाठी आणि बुद्धिमत्ता चाचणी हा पेपर 100 गुणांसाठी असा असतो. एकूण पेपर दुसरा हा 150 गुणांसाठी असतो. थर्ड लँग्वेज अँड इंटेलिजन्स टेस्ट. आपण बुद्धिमत्ता चाचणी हा घटक अभ्यासणार आहोत. आपण पुढचा घटक आज अभ्यासणार आहोत समसंबंध, एनॉलॉजी. समसंबंध हा जो घटक आहे याचा भारांश आहे 10%. तर यामध्ये 5 प्रश्न अपेक्षित असतात. प्रत्येक प्रश्न 2 गुणांचा. याप्रमाणे 10 गुण या घटकाला दिलेले आहेत. समसंबंध, एनॉलॉजी. उपघटक 3.4 यामध्ये आज आपण वर्णमाला, इंग्रजी वर्णमाला यावर आधारित काही प्रश्न अभ्यासणार आहोत. तर समसंबंध यामध्ये असणाऱ्या प्रश्नांचं स्वरूप कसं असतं ते आपण पहिले जाणून घेऊया. या प्रकारामध्ये एकूण 4 पदे असतात. त्यातील 3 पदे दिलेली असतात. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध असतो तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी असतो. यापैकी म्हणजेच तिसऱ्या आणि चौथ्या किंवा पहिल्या आणि दुसऱ्या, तर यापैकी कोणते तरी एक पद दिलेले नसते. म्हणजे पहिलं पद दुसरं पद यांचा जो संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या. तर या पहिल्या 2 आणि दुसऱ्या 2 यापैकी कोणते तरी एक पद न देता त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेले असते. दिलेल्या 2 सलग पदांच्या सहसंबंधाचा अभ्यास करून पर्यायात दिलेले अचूक उत्तर शोधून काढणे अपेक्षित असते. समसंबंध इंग्रजी अक्षरमाला यामध्ये प्रश्नांचं स्वरूप कशा प्रकारचं असतं ते आपण बघूया. यामधील प्रश्न प्रकारात प्रत्येक पदामध्ये इंग्रजी वर्णाक्षर किंवा वर्णाक्षरांचा गट दिलेला असतो. प्रश्न सोडवताना या ज्या वर्णाक्षरांचा गट किंवा इंग्रजी वर्णाक्षर किंवा त्यावर आधारित काही नंबर्स, सिरियल नंबर्स त्यांचे जे आहेत ते दिलेले असतात. तर प्रश्न सोडवताना पहिलं आणि दुसरं पद किंवा तिसरं आणि चौथं पद दिलं असेल तर हा जो संबंध आहे तो संबंध आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. यासाठी मूळ अक्षरमालेतील अक्षरांचा क्रम माहित असणे आवश्यक आहे. आणि प्रश्नचिन्ह ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी संबंध लक्षात घेऊन येणारं अक्षर किंवा अक्षर समूह विचारलेले असते. सो द serial number of letters in the alphabet sequence or serial numbers of the letters in their respective group are to be taken into consideration. तर त्यासाठी 2 पदांमधील संबंध शोधताना वर्णाक्षरांचा वर्णमालेतील क्रमांक किंवा त्या वर्णाक्षराचे स्थान, तो वर्ण ज्या गटामध्ये येतो त्या गटातील त्या वर्णाचा क्रमांक किंवा त्या वर्णाचं स्थान किंवा त्या वर्णाक्षराचा जो क्रमांक आहे त्यानुसार त्यातील येणारा फरक या गोष्टींचे निरीक्षण करावे. या प्रकारचे प्रश्न सोडवताना अक्षरांच्या खाली त्यांचे क्रमांक लिहिल्यास पटकन उत्तर मिळणे शक्य होते. आणि त्यासाठी अक्षरांचे क्रमांक, मूळ संख्या कोणत्या आहेत आणि या मूळ संख्येवर येणारी अक्षरं कोणती आहेत, वर्गसंख्येवर येणारी अक्षरं कोणती आहेत हे लक्षात ठेवावं.
अक्षरांमधील फरक किंवा डाव्या उजव्या बाजूने असलेला त्यांचा क्रम या बाबी लक्षात घ्याव्यात. So, in order to answer the questions of this type in speedily and with ease, you have to familiarize yourself with the number sequence of letters of the alphabet forwards from the beginning to the right and backwards, that is from the end to the left. तर यामध्ये असणाऱ्या प्रश्नांचं स्वरूप कसं असतं ते आपण आता जाणून घेणार आहोत. पहिला प्रकार नमुना 1. पहिल्या दोन पदांमध्ये असलेला समसंबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारे पद पर्यायातून शोधा. प्रश्न जो दिलेला आहे म्हणजे प्रश्न आपल्याला सूचना जी दिलेली आहे ती नीट वाचून घ्या. तिचं नीट वाचन करणं आवश्यक आहे. W is to C, so S is to what? In each of the following questions, there is a certain relationship between the first and the second letters. That is the first term and the second term. The same relationship exists between the third and the fourth term. Find the relation and choose the correct option to replace question mark. So, options are given. Now, W is to C, so S is to what? अक्षरमाला जी आहे ती लक्षात घेणं आपल्याला आवश्यक आहे. ही आपली अक्षरमाला आहे किंवा वर्णमाला आहे ABCD अप टू Y. आता या ठिकाणी आपण बघितल्याप्रमाणे काय आहेत तर 5 वर्णांचा 5 या अक्षरांचा एक गट आहे. राईट. मग हे आपल्याला लक्षात पाहिजेत. ABCDE FGHIJ KLMNO PQRST आणि UVWXY. आता W आणि C. W कुठे आहे बघा? या ठिकाणी आहे. राईट. W आणि C यांच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय तर W हा कुठून आहे? उजवीकडून आहे आणि C हा डावीकडून आहे. W उजवीकडून तिसरा तर C डावीकडून तिसरा. म्हणजे ही दोन्ही अक्षर एक उजवीकडून पहिलं अक्षर उजवीकडून त्याला असणार आहे C डावीकडून तिसऱ्या अक्षरावर. मग S आता उजवीकडून कुठल्या अक्षरावर आहे बघा? येस 7. म्हणून आपल्याला संबंध म्हणजे उजवीकडून जो संबंध आहे तोच आपल्याला डावीकडून पाहिजे. मग डावीकडून 7वं अक्षर कोणतं येणार आहे? येस G. Therefore, the correct answer will be option number 2. आता आपण प्रश्नांकडे येऊया. सूचना नीट वाचा. या ठिकाणी काय सांगितलंय बघा? 2 पर्याय निवडा. So you have to select 2 options, right? What is the question? A is to A, so B is to what? आपल्याला पर्याय दिलेले आहेत. Options are given. Write down the alphabet series. Now A is to A, so B is to B. One option is there, right? B is there. एक पर्याय आपल्याला मिळतोय. तर 1 तसंच 2. आता आणखीन याच्यामध्ये आपल्याला बघायचं 2 ऑप्शन सांगितले म्हणजे अजून एक उत्तर आहे. मग काय उत्तर असेल बघा? तर A is to A म्हणजेच काय? 1 चा वर्ग जर आपण केला, वर्ग संख्या घन संख्या, 1 चा वर्ग 1 म्हणजेच A is to A. B म्हणजेच 2 वर आहे तर 2 चा वर्ग आपण घेऊया. 2 चा वर्ग किती येतो? 4. मग 4 नंबरवर असणारी संख्या कोणती आहे? D. Is there D is there? No, D is not there. Means this is not valid. Right? So square number is not valid. Next, 1 cube. 1 cube is 1. So A is to A. 1 cube is 1. Now B is 2. 2 cube. 2 cube is 8. And 8th letter, 8वं अक्षर कोणतं आहे? H. Yes, it is there. H is there. Therefore, 2 cube is 8. So 8th letter will be H. Therefore, H is there also there. Therefore, the correct answer will be option number 1 and option number 3. लक्षात 2 ऑप्शन 2 पर्याय जेव्हा निवडायचे आहेत त्यावेळेला आपल्याला 2 वेळा त्यांच्यामध्ये संबंध कशा प्रकारे असेल तो लक्षात घेणं आवश्यक आहे.
पुढचा प्रकार आपण नमुना 2. प्रत्येक वेळेला आपल्याला प्रश्नाची सूचना जी आहे ती सेम असणार आहे. या ठिकाणी दुसऱ्या प्रकारामध्ये 2 अक्षरं आपल्याला दिलेली आहेत. ओके, सूचना तीच असणार आहे. OA is to HH, so TC is to what? आपल्याला पर्याय दिलेले आहेत 4. प्रत्येक वेळेला लक्षात घ्या, आपल्याला जो प्रश्न दिलेला आहे त्या प्रश्नाच्या खाली त्या क्रमांकावर असलेली ती जी अक्षरं आहेत ते क्रमांक लिहिण्याचा सराव करा. आकलन अक्षरमाला म्हणजेच कॉम्प्रिहेन्शन लेटर्स यामध्ये आपण ही अक्षरमाला अभ्यासलेली आहे, तिचा सराव करा. काही क्लूज त्यावेळेला तुम्हाला सांगितलेले होते बघा. A1 4D, राईट, 4D. देन फिक्स 6, G7, केल्विन K11, मै 13, T20. अशा प्रकारे काही क्लूज लक्षात ठेवून अक्षरमाला लक्षात ठेवण्याचा सराव करा. Now you have to write down the serial number of that letters below that question. So OA. Now in this alphabet series, O is at 15 and A is at 1, right? So write down 15, 1. Coming to H and H. H is at 8, so 8, 8. Now observe these numbers carefully. 15, 1 and 8, 8. Is there any relation between these numbers? Yes, it is. 15 plus 1 is 16. Similarly, 8 plus 8 is also 16. Now coming to TC. What is the number for T? Is T20 and C is 3. So 23. Total, that is sum is 23. Now you have to find out the alphabets from the given options whose sum is 23. So for this you have to come to for these options. Coming to options, that is KM. K is 11 and M is 30. What is the total? 13 and 11, 24. So it is not 23, right? LK. L is 12 and K is 11. So total is, yes, it is 23, right? So LK, that is 12 and 11, its total is 23. Therefore, the correct answer will be option number 2, right? You can find out for ML, NO, these options will not be valid options. Okay? EA is to F, so IC is to what? Options are given. EA. अक्षर मला बघा. EA is to F. क्रमांक लक्षात घ्या. E5 and A is 1. Now F is at 6, right? So what is the relation between these? 5 plus 1 is 6. Now IC. I is at 9. C is at 3. So 9 plus 3 it is 12. Right? 12. So the 12th letter will be, yes, L. It is there? Yes. Therefore, the correct answer will be option number 3, that is L. ID is to AL, so JI is to what? Options are here. Alphabet series. ID. I is 9 and D is 4. 9 plus 4. 9 plus 4 is 30. Now AL. A is 1 and L is 12. So this is also 1 plus 12. This is 13. Total sum of these two alphabets in their respective numbers is same. So JI. J is 10. I is 9. So 10 plus 9, 19. Now you have to go options EM. E 5, M 13.
5 plus 13, 18. No, it is not there, right? Next, GM. G, 7, M, 13. 7 plus 13, 20. No. EN. E, 5, N, 14. 5 plus 14, yes, it is 90. Right? Now, NE also, because EN same, 14 plus 5, right? Now, see here, observe this question carefully. या ठिकाणी दोन्ही पर्यायामध्ये आपल्याला 5 plus 14, 14 plus 5 दोन्ही मिळत आहे आपल्याला 19 टोटल मिळत आहे. We are getting the sum as 19. So, which is the correct option? Again, coming to the question, see here, this is 9, right? This is the bigger one and smaller. Next, smaller, bigger, right? So here 10, that is bigger, greater number, and next is the smaller one. But in the option second, this is the smaller number. So which option you have to take? Yes, smaller number, that is 5 plus 14. That is option number 3 is the correct option. कसा ट्रिकी प्रश्न विचारलाय बघा. आपण पटकन या ठिकाणी समजा हा पर्याय NE पहिला असता तर आपण हे उत्तर देऊन मोकळे झालो असतो. बरोबर. म्हणून या ठिकाणी आपल्याला हा क्रम सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे. पहिला अंक मोठा, नंतर लहान. या ठिकाणी लहान आणि मोठा. इथे पुन्हा बघा मोठा लहान म्हणजेच या ठिकाणी आपल्याला पहिले लहान अंक नंतर मोठा अंक घ्यावा लागणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक बटन दाबा. त्याचबरोबर बेल आयकॉनला टिक करून पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशनही मिळवा. थँक यू.